रायगडच्या कोलाड इथं स्थानिकांनी साखळी उपोषण केलं। महामार्गाच्या कामात भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली होती। या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे। ऊसतोडी दरम्यान अपघातात मृत्यू झालेल्या मजुराच्या कुटुंबाचं मंत्री पंकजा मुंडेंनी सांत्वन केलं। गणेश डोंगरे यांच्या कुटुंबियांना मुंडेंनी धीर दिला। शिवाय डोंगरे यांच्या मुलीला उच्च शिक्षणासाठी मदत करणार असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या। माजलगाव इथं पंचायत समिती कार्यालयासमोर आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं। सन 2021 पासून प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी मंजूर असलेल्या 5% निधी अद्याप वितरित करण्यात आला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। येवल्यातला आठवडे बाजार इथं कुठल्या ठिकाणी हलवावा अशी मागणी नागरिकांनी केली। आठवडे बाजारामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मनस्ताप होतोय, त्यामुळे बाजार शहरातील इतर मोकळ्या ठिकाणी तातडीनं स्थलांतरित करावा अशी मागणी जोर धरते। बीडमध्ये ग्रामपंचायतींचा 5% निधी रखडलेला आहे, त्यावरून माजलगाव पंचायत समितीसमोर प्रहार जनशक्ती पक्षानं आंदोलन केलं। निधी अभावी गाव पातळीवरील विकास कामं ठप्प झाली असून ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। चिपळूणमधील सावर्डे भागात ईडीनं पुन्हा धाड टाकली आहे। दहिवलीच्या विक्रांत टेटांबे यांच्या कात कारखान्यावर ईडीनं छापा मारलाय। यात कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू आहे। रत्नागिरीच्या पोपळीतील शिवाजीराजे पतसंस्थेत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय। लेखापरीक्षण अहवालात काही पुरावे आढळले। एका निवृत्त अभियंत्याची 36 लाखांची ठेव अडकली आहे। चाळीसगाव कन्नड घाटात भीषण अपघात झाला। उज्जैन इथं दर्शनासाठी निघालेल्या मित्रांचा कन्नड घाटात भीषण अपघात झाला। घाटातील वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। राजगुरुनगर शहरात सध्या नागरी समस्यांचा उद्रेक झालाय। नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे ड्रेनेज लाईनमधूनच सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरतंय, ज्यामुळे घरातील फर्निचर, भांडी कुंडी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचं प्रचंड नुकसान होत आहे। खालदे इथून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं चांदवडमध्ये आगमन झालं। गेल्या 84 वर्षांची अखंड परंपरा जोपासत ही दिंडी त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होत असते। चांदवड शहरात आगमन होताच स्थानिक नागरिकांनी आणि भाविकांनी वारकऱ्यांचं स्वागत केलं। नायलॉन मांजोपासून बचावासाठी दुचाकीस्वारांना सेफ्टी स्टिकचं मोफत वाटप करण्यात आलं। येवला शहरात तेजतारा वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीनं हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। रत्नागिरीत हेल्मेट जनजागृती रॅलीचं उत्साहात आयोजन करण्यात आलं। उपक्रमाद्वारे दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्याचं महत्त्व आणि रस्ता सुरक्षेच्या नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाला विविध विभागात कार्यरत असलेल्या 196 कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली। यात 6 शासकीय कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची प्रत्येकी 16,500 असे एकूण 99,000 रुपये वसूल करण्यात आले। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना संचालन समितीत लोकसहभागासाठी मोठे बदल केलेत। पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीत सहअध्यक्षांसह विधान परिषद सदस्य आणि 5 प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे।